असोसिएशनचे नियम आहेत ना, 3 ओव्हर म्हणजे खेळायला भेटलं पाहिजे. 2 करतात पण आता वेळ आहे तर केलेत. एका बाजूला अजय सर आठवण करून देतो, अनेक स्पर्धेमध्ये गेली 2022 पासून ते 2026 पर्यंत पाहतोय हे दोन संघ मैत्री आहे, पण मैत्रीच्या दुनियेमध्ये देखील अगदी एक द्वंद्व युद्ध पाहायला मिळणार आहे. तो या दोन गावांमध्ये म्हणजे एका बाजूला पाहिलं तर फणसवाडी या संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर फलंदाजी करताना पांगणोली संघ. एका बाजूला पाहिलं तर सुशांत गोलंदाजी मार्गवर सज्ज, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कौशल्य फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय, गोलंदाजी मार्गवर सज्ज. सुशांत पहिला चेंडू हाताळतोय, कौशल्य हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. पंचांकडे मात्र अपील केली जाते, पंच मात्र तटस्थ राहत आहे. मोठा हादरा बसते. बाउन्सची गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्याच चेंडूवरती. अगदी कौशल्याला मात्र अजय सर पाहिलं तर 1-2 मोठे फटके पॉवर प्ले मध्ये रिक्स घ्यावी लागेल आणि तेच कदाचित प्रयत्न असेल, कारण श्रीधरने मात्र टार्गेट ठेवलाय फणसवाडी या संघासमोर 50. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती प्रहार तर करावा लागेल, एकाला तर मात्र मोठी रिक्स घ्यावी लागेल. ते कदाचित प्रयत्न असतील. नक्कीच सर. 2 बलाढ्य संघ मात्र विनर मध्ये हे संघ आपल्याला नेहमीच फायनल मध्ये पाहायला मिळतात. मग तो एका बाजूला पांगलोळी संघ असेल, दुसऱ्या बाजूला फणसवाडी. हे संघ मी कित्येक वेळा पाहिले, ते संघ नेहमी फायनल मध्ये असतात. आणि आता मात्र इथून मात्र एकालाच मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल. जो संघ इथे चांगली कामगिरी करेल तो संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करेल. एका बाजूला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय तो कौशल, दुसऱ्या गोलंदाजी मार्कवर आपण सज्ज पाहतोय तो सुशांत. याच्याकडे मात्र व्हेरिएशन आहे. यावेळी देखील एकाच लाईन आणि लेंथवर हे गोलंदाजी करतायत. चांगल्या लाईन लेंथवर पिचिंग होत आहे चेंडू. स्वतः कर्णधार मात्र इथे शाबासकीची थाप देतोय तो सुशांत याच्यावर. कौशल आणि श्रीधर, मला वाटतं इथे सर कुठेतरी 3 चेंडू मात्र कौशल्याच्या माध्यमातून डॉट दिले आणि श्रीधरला इथे कुठेतरी स्ट्राईकवर आणावं लागेल, कारण श्रीधर एक मोठा फलंदाज आहे आणि मोठे फटके मारण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो. कारण इथे आपण मैदानाच्या आतमध्ये आता पाहतोय कौशल याच्या माध्यमातून बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क हवा तसा होत नाही. थोडासा आत्मविश्वास त्याचा देखील खालावला जातोय, कारण समोर आपण गोलंदाज पाहतोय तेवढाच बलाढ्य लेफ्ट हँडर गोलंदाज सुशांत कोटकर. ही आहे फणसवाडी संघाची शान, अर्थातच सुशांत कोटकर. पाहूया चौथा चेंडू कशा पद्धतीने पिचिंग होईल सुशांत याच्या माध्यमातून. यावेळी खोलवर टप्प्याची गोलंदाजी, काय गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे ते सुशांत कोटकर याच्या माध्यमातून. लाईन मध्ये देखील यावेळी परिवर्तन पाहायला मिळालं, लेंथ मध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळालं. अगोदरचे आपण 3 चेंडू पाहिले होते ते बॉडीवर चेंडू मारले गेले होते, परंतु यावेळी वाईड ऑफ द यॉर्कर लाईन. श्रीधर देखील म्हणत असेल की कुठेतरी मला इथे स्ट्राईकवर येणं आता गरजेचं आहे, कारण 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि संघाचं मात्र इथे कुठेतरी खातं खोललं गेलं नाहीये. हो, यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि फलंदाज देखील यावेळी आपल्याला प्रेशरमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी सर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं श्रीधरने देखील जाऊन कौशलकडे काहीसं बोललं पाहिजे. नक्कीच अगदी थोडंसं आता दडपणामध्ये सापडलाय तो अगदी कौशल्य. 5 चेंडू मात्र निर्धाव चेंडू, 5 चेंडू खेळले गेले निर्धाव चेंडू. मेडनवर टाकण्याची मात्र सुवर्ण संधी असेल ती होते का या सुशांत कोटकर या गोलंदाजातून. त्याची सुरुवात झाली पुरारी या गावाकडून क्रिकेटचे आणि येऊन ठेपलाय तो नागरिक आता फणसवाडी या संघाला सापडलेला कोहिनूर हिरा. गोलंदाजी मार्कवर सज्ज सुशांत कोटकर. अगदी मेडनवरची सुवर्ण संधी आहे. पाहूया मेडनवर होते का या स्पर्धेमधला. मेडनवरचा होतोय, आता मात्र पंचांकडे अपील केली जाते, पंचांकडे अपील केली जाते. मात्र मेडनवरची सुवर्ण संधी. आई गावदेवी चषकामधला पहिला मेडनवर टाकणारा स्कोर गोलंदाज असेल तर या 6व्या पर्वामधला सुशांत कोटकर. काय गोलंदाजी, फणसवाडी या संघाचा हुकमी एक सितारा. नक्कीच सर, आजच्या या स्पर्धेचा आपण हुकमी एक फणसवाडी संघाचा पाहतोय सुशांत कोटकर. याच्या माध्यमातून देखील आज एक मेडन ओव्हरची सांगता झाली. एक क्रिकेटच्या इतिहासात देखील 12 जानेवारी 1964 रोजी भारतीय फिरकीपटू गोलंदाज बापू नाडकर्णी यांनी देखील चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध सलग 21 मेडन ओव्हर टाकले गेले होते. आणि आता आपण न्यू गोलंदाज युवा स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि फणसवाडी संघाचं फीचर देखील या गोलंदाजाकडे पाहतो, अर्थातच राज गायकर. एका बाजूला पाहिलं तर सुशांतने मात्र मेडनवर टाकलाय. आता स्ट्राईक मात्र थोडीशी चेंजेस रोटेट आता झाले. आता श्रीधर देखील स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय. येणाऱ्या 13 फेब्रुवारीला त्याला देखील क्रिकेटची जबाबदारी आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर सांसारिक जबाबदारी येणार आहे. पण आज जर त्याच्यावर मोठी जबाबदारी पाहायला मिळते ती या संघाचं म्हणजे पांगणू या संघाला आलेल्या गावावरून
सदस्यांना जर काय सेलिब्रेशन करायचं असेल तर हा चषक ठेवण्याचा मान त्याने ठेवलाय, हा शब्द दिलाय. तो शब्द आबादी जर ठेवायचा असेल तर मोठे प्रहार करावे लागतील. कमीत कमीत 30 ते 35 धावांचं टार्गेट आपल्याला ठेवावं लागेल फणसवाडी या संघासमोर. गोलंदाजी मार्गवर सज्ज राज, त्याला सामना करे श्रीधर. पहिला चेंडू ऑफसाईडला टाकण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. थोडंसं दडपण होतंय, कदाचित झेल होती की काय असं वाटतंय राजाला, पण निर्धाव चेंडूची सांगता होते. निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. युवा स्टार गोलंदाज आहे, मात्र श्रीधर सारख्या देखील मोठ्या फलंदाजाला इथे बॅकफुटला पाठवलं होतं. या गोलंदाजाकडे मात्र अचूक टप्पा टाकण्याचं कौशल्य आहे आणि शैलेश गायकर यांच्या तालमीमध्ये हा मोठा झालेला खेळाडू यावेळी मात्र लेंथमध्ये परिवर्तन केलं होतं आणि मात्र त्याचा दंड भरावा लागतोय तो राजाला. चेंडू होतोय सीमा रेखा पार, चौकार. कमॉन डीजे. एका बाजूला पाहिलं तर राजचे वडील देखील या स्पर्धेमध्ये आहेत. म्हणजे आज अनेक सन्मान्य आदरणीय काय ना वडिलांचं रामदास गायकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. अगदी नेहमीच संघाला मार्गदर्शन करत असतात, सहकार्य करत असतात. अगदी फणसवाडी या संघाचं उदाहरण सांगतो. आपला संघ एखाद्या स्पर्धेमध्ये जर दाखल झाला तर सोबत अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मान्यवर त्यांच्या सोबत असतात. येणाऱ्या मला वाटतं 15 फेब्रुवारी त्यांच्या देखील टुर्नामेंट नालासोपारा नगरीमध्ये आहेत आणि ह्याचा गोलंदाजीचा भूदंड मात्र राजला भरून काढायचा असेल तर मात्र हा निर्धाव चेंडू टाकावा लागेल. तब्बल मात्र नितेश भांडगळे यांच्या माध्यमातून जर राजने विकेट घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑफसाईडला टाकण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चाललाय, पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमारेषे पारी येतोय काय पाहूया. अगदी अचूक क्षेत्ररक्षण केलं जातं. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर. या 2 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 6. म्हणजे अगदी 3 चेंडू मला वाटतं 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत, 3 चेंडू हाताळले गेलेत आणि धावसंख्या मात्र खर्ची होते ती 6. म्हणजे याच षटकावरती मला वाटतं पांगणोली या संघाचं स्कोअरबोर्ड मात्र उघडलं गेलं. अचूक गोलंदाजी मात्र राजला करावी लागेल. श्रीधर सारखा मात्र हा हिटर फलंदाज आहेत, झेलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक आहे. अगदी षटकार मात्र आपल्या संघासाठी वाचवला जात आहे आणि झेल मात्र धरणीला दान केली जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. सुवर्ण संधी आहे श्रीधरला. आता मात्र आपल्या खांद्यावरती अजय सर पाहिलं तर खूप मोठी जबाबदारी आहे. कर्णधार हा संघाचा सर पाया मानला जातो. कर्णधार महत्वाचा असतो कारण कर्णधाराच्या खेळीवर संपूर्ण संघाची खेळी असते. कारण कर्णधार आपले कौशल्य पणाला लावत असतो. कर्णधाराचं माइंडसेट चांगलं असणं गरजेचं असतं. यावेळी आपण पाहिलं दुसऱ्या नॉन स्ट्राईक एंडला कौशल्य याने मात्र दडपण पाहायला मिळालं होतं त्याच्या बॅटमधून. मात्र श्रीधरने चांगले आता खेळ आतापर्यंतचे साकारले. संघाचं थोडंसं पुनरागमन करून देतोय तो श्रीधर. यावेळी फुलरचा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते राज गायकर याच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावर. म्हणजे पहिल्या षटकामध्ये सुशांत याने मात्र मेडन ओव्हरची सांगता केली होती, ते देखील गोलंदाजी पाहण्यायोग्य होते आणि राज याने देखील 8 धावा खर्च केल्यात. मात्र या प्रशस्त मैदानावर 8 धावा या देखील काहीसं म्हणजे चांगलं षटक म्हणावं लागेल. यावेळी मात्र लोअर फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी निलेश गायकर येत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 ही धाव देखील प्राप्त होते आणि या एकेरीच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 3-9 या आकड्यावर. सर 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये फणसवाडी सारख्या बलाढ्य संघाला एक मापक आव्हान देणं हे कुठेतरी थोडंसं धोक्याचं असेल ते पांगलोळी संघासमोर. नक्कीच अगदी मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. म्हटलं जातं ना, कोण सिनेमे पाहायला जातो तर कोण नाटक पाहायला जातो. आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. आम्ही मात्र मैदानावरती चौकार षटकार पाहायला जातो. अशा पद्धतीने मात्र क्रिकेट कुठेतरी कमी पाहायला मिळतंय. दुसरं मात्र वाक्य येतोय अगदी कोण काही लोक भजनामध्ये दंग होतात तर कोण मात्र तमाशामध्ये दंग होतात. आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्ही या पांगणोलीच्या आई गावदेवी चषकामध्ये मात्र दंग झालोय. तो दंग जर व्हायचा असेल आणि प्रेक्षकांना दंग करायचा तर श्रीधरला मात्र मोठे फटके मात्र आपल्या फलंदाजीतून आणावे लागतील. कारण इथं मात्र शांतमय संत गतीने चाललेला सामना पाहायला मिळतोय. कारण वर्चस्व पाहायला मिळतोय तो फणसवाडी या संघाच्या गोलंदाजांचा. आणि आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मला वाटतं येतोय तो न्यू गोलंदाज पंकज. शैलेश गायकर यांना देखील मी गोलंदाजी करताना पाहिली होती. मात्र आता त्यांनी युवा स्टार गोलंदाजावर, नवख्या गोलंदाजावर विश्वास दर्शवलाय आणि नवीन गोलंदाजांना घडवणे हेच कार्य असतं एका कर्णधाराचं. कारण नवीन खेळाडूचे आपल्या संघाला पुढे घेऊन जात असतात. नक्कीच श्रीधरसाठी सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 षटकार लागावे. सागर रिकामे यांच्याकडून मात्र 501 रुपयाची रोख रक्कम असेल. अचूक क्षेत्ररक्षण केलं जातं. एकेरीचं दुहेरी रूपांतर होते. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे ते कौशल्य आणि श्रीधरमध्ये.
सुवर्ण संधी आहे. अजून देखील 2 षटकार लगावले गेले तर सागर रिकामे यांच्या माध्यमातून 500 रुपये, अमोल रिकामे यांच्याकडून देखील 500 रुपयाची रोख रक्कम आहे षटकारासाठी. राजेंद्र दिवेकर साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांचा यशोदी सन्मान करतील मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्रीकांतजी माडिक साहेब यांच्या शुभ हस्ते आपलं यशोदी सन्मान केलं जाईल. झेल घेण्याचा प्रयत्न असेल, झेल मात्र घेतली जाते आणि मोठा हादरा बसतोय तो पांगरोली या संघाला. बॅक टू पॅवेलियन श्रीधर डीजे. किरीस का सुनने का गाना? किरीस का दिल ना दिया. धन्यवाद डीजे. आणि गडी बाद होतोय तो पांगलोळी संघाचा कर्णधार अर्थातच श्रीधर आणि पंकज. याच्यासाठी मात्र नितेश भांडांगळे सर यांच्याकडून 100 रुपयाचं रोख कॅश प्राइज देण्यात येईल. मोठी विकेट, मोठा हादरा लागलाय तो पांगलोळी या संघाला. आणि सर मागापासून पाहतोय श्रीधर एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होता. नॉन स्ट्राईक एंडला जर उभा असलेला फलंदाज जर्सी क्रमांक 45 कौशल याने मात्र संघावर कुठेतरी दडपण आणून दिलं होतं आणि श्रीधरची स्ट्रॅटजी क्लिअर होती. त्याने मात्र स्वतःला स्ट्राईकवर ठेवलं होतं आणि कौशलला मात्र नॉन स्ट्राईक एंडला ठेवलं होतं. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो पांगलोळी संघाचा 1 डाऊनचा बॅटर अल्केश. अगदी पाहिलं तर संतोष खोटकरांचे छोटे बंधू पंकज खोटकर खास गावावरून या स्पर्धेसाठी दाखल झालाय. कारण हा चषक त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्याच्यासाठी त्याला गावावरून गोलसाठी मागवलं गेलं. हलकीच्या बॅट मधून येतोय, प्रहार केलाय पंकज वरती, जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत षटकार, छत्रपतीचा छावा आणि संघाला मध्ये 6 धावा. अगदी मनीष दिवेकर यांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांचे याच्यावरती सन्मान करतील. मी सागर रिकामे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मनीष यांचा आपण आपल्या याच्यावरती सन्मान करावा अशी आपण विनंती करतो. एका स्पर्धेची आठवण करून देतो. या पांगलोली या संघाला 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना या तालकेशने 2 षटकार लगावले गेले आणि एका चेंडूवरती 1 धावसंख्या घेतली. तिथून सामना आपला विजयी करून ठेवला. तोच फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती अगदी प्रहार केला, 1 षटकार लगावला पंकजच्या गोलंदाजावरती. दुसरा चेंडू हाताळण्याची मुभा आहे. अगोदर गोलंदाजाने मात्र कमबॅक केलाय. निर्धाव चेंडूची सांगता, बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. कधी समुद्राला भरती तर कधी ओटी. प्रत्येकाचे दिवस येतात, फक्त असावा लागतो तर आपल्याकडे संयम. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये काळ आणि वेळ हा कधी बदलेल ते सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे असावा लागतो तो संयम आणि तो संयम ठेवला तो या पंकज या गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. अल्केशला मात्र स्तब्ध ठेवलंय. अगोटप्प्याची गोलंदाजी, स्लोअरची गोलंदाजी केली, पसवी गोलंदाजी आणि अल्केशला मात्र स्तब्ध ठेवलं गेलंय. तब्बल चेंडू हाताळले गेलेले 5. एक निर्णायक चेंडू असेल. धाव संख्या मात्र होती ती 17. मानावं लागेल ह्या 17 या आकड्यावर कदाचित खतरा ठरला जातोय काय. पण अजय सर पाहिलात तर फणसवाडी या संघाकडून मापक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. सुशांतने हाताळली, एकही न धावसंख्या. निर्णायक चेंडू हाताळले गेले. राजने मात्र 9 धावसंख्या खर्ची केली. त्याच्यानंतर शेवटचा षटक अगदी प्रगतीपथावर आहे. एक शेवटचा चेंडू आहे, अगदी मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. निलेश गायकर क्षेत्ररक्षणाचे दाखल. एका धावेचं कॉल, दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जातंय. पाहूया काय समीकरण होतंय. दुसऱ्या धावेचं कॉल देता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते ती अगदी पण अल्केशला. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते ती तब्बल 18. कंपल्सरी 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 19 धावसंख्या. एका बाजूला पाहिलं तर अजय सर आपल्याला 50 धावांचा टार्गेट ठेवायचा होता. म्हणजे कुठेतरी पांगलोली या संघाकडून थोडीशी फलंदाजी करता निराशकजनक परिस्थिती पाहायला मिळाली. तब्बल आपण धावसंख्या ठेवतोय 18 चेंडूमध्ये 19 धावसंख्या, म्हणजे थोडंसं लोएस्ट स्कोअर पाहायला मिळतंय. कारण एका बाजूला पाहिलं तर 2023, 24 ते 25 एक ऑस्ट्रेलियन संघ समजला जायचा तो म्हणजे पांगलोली संघ. त्याला मात्र थोडंसं कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम या सीझनमध्ये पाहायला मिळतंय. पण त्यांच्याकडे देखील मोठी काबिलियत आहे. ज्या मैदानामध्ये आमच्या हरण्याची जास्त बातचीत चालते त्याच मैदानामध्ये गुलाल उधळण्याची ताकद ती या पांगलोली संघामध्ये आहे. आणि ती ताकद जर निर्माण करायची असेल तर मात्र आता हे चेस रन करून द्यावे न करता थांबवावं लागेल ते फणसवाडी या संघाला. नक्कीच सर. इथे जर पाहिलं तर पांगलोळी संघाच्या खात्यामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत. मग ते अमित असतील, कौशल असतील, या गोलंदाजांकडे तेवढी क्षमता असेल. साजन देखील आहे. या गोलंदाजांकडे तेवढी क्षमता आहे की ते या 18 चेंडूमध्ये 19 धावा डिफेंडिंग करू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर फणसवाडी संघाच्या खात्यामध्ये एक लेफ्ट हँडर खेळाडू सुशांत कोटकर हा देखील मोठं प्रहार करण्यासाठी खेळाडू मानला जातो. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर फणसवाडी संघाने एक हाती सामना हा आपल्या बाजूने वळवला होता. मला वाटतं का
16 के 17 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि ते टार्गेट केवळ एका षटकामध्येच परिपूर्ण केलं गेलं. इथे मात्र संघ वेगळा आहे, गोलंदाज वेगळा आहे, नावाजलेला संघ पांगलोळी संघ देखील आहे. आपण उल्लेख केल्याप्रमाणे हा देखील ऑस्ट्रेलिया संघासारखा ओळखला जाणारा खेळाडू संघ. मात्र इथे खेळाडूंची अग्निपरीक्षा असेल. नक्कीच अगदी पांगलोली या संघाला मात्र सुवर्ण संधी येते. जर संघ विजय करून ठेवला तर तब्बल सागर रिकामे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची रोख रक्कम असेल. पण माझा संघ कुठेतरी विजयी झाला पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. त्यांना माहिती आहे इथून जर माझा संघ विजयी झाला तर या ट्रॉफीकडे वाटचाल करू शकतो. पण दुसऱ्या बाजूला सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. फणसवाडी संघ पूर्ण सहकार्य करत आहे. शैलेश कर्णधारास विनंती असेल आपण सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. टीम मीटिंग कमी करायची आहे मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. पुढील होणारा सामना आहे तो मसरा गवलवाडी आणि निगडी गवलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. फणसवाडी संघाचे दोन्ही फलंदाज लवकर मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. कर्णधार शैलेश गायकर यांना विनंती असेल. निगडी गवलवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मसरा गवलवाडी या संघाचे मात्र कर्णधार आलेत. निगडी गवलवाडी थोडंसं सहकार्य करायचं आहे, स्पीडअप घ्यायचं आहे मित्रा. गोलंदाजी मार्कवर आता मात्र वेगळी स्ट्रॅटर्जी हाताळत आहेत ते श्रीधर. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल, कदाचित अमितला मात्र आमंत्रित केलं जात आहे. एक अनुभवी गोलंदाज पाहूया, पॉवर प्लेचा षटक आहे. एक अनुभवी गोलंदाज सुशांत प्रमाणे जर गोलंदाजी हरली तर हाताळली तर मात्र सामन्यामध्ये रंगतदार मजा येईल. एका बाजूला पाहिलं तर सुशांत हा पुरारमध्ये खेळत होता, कारण तिकडे सलामीवीरसाठी आजोळा त्याचं गाव आहे. त्याच्यानंतर अगदी फणसवाडी या संघाला सापडलेला कोहिनूर हिरा मानावा लागेल, कारण हिऱ्याला जर पाहिलं तर रफ हिऱ्यापासून हिरा बनवला जातो, पण त्या हिऱ्याला जोपर्यंत पैलू येत नाही तोपर्यंत हिऱ्याची किंमत समजत नाही आहे. कदाचित पुरार संघाला समजलं असेल आपण एखादा कोहिनूर हिरा गमावलाय की काय, पण शेवटी त्याला त्याच्या गावी जावं लागलं आणि त्या गावाला मात्र चांगलं बिलॉन करतोय तो सुशांत कोटकर. अमितसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक घेतली तर सागर रिकामे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम असेल. अमोल रिकामे यांच्या माध्यमातून देखील अमितसाठी 500 रुपये. अजय सर आज जर पाहिलं तर आज नायगाव मैदानामध्ये दाखल झालोय. एटीएमची सुविधा नाही आहे, पण पैशांची मात्र बरसात होते. या सामन्यांमध्ये एक वेगळी स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते, खेळाडूंचं देखील मनोबल पाहायला मिळतं. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे फणसवाडी संघ. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करायची आहे. गोलंदाज अमित तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय तो सुशांत कोटकर. यावेळी सेन्सिबल क्रिकेट खेळून काढलाय. नॉन स्ट्राईक एंडला धावबाद करण्याची संधी होती, मात्र संधी मिस झाले. अमित याच्याकडे मात्र संधी निर्माण झाली होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुशांत याला बाद करण्याची, मात्र थोडीशी संधी मात्र गमावून बसला हा गोलंदाज. आपण जातो नाणेफेकीकडे. एका बाजूला निगडी गवलवाडी, दुसऱ्या बाजूला मसरा गवलवाडी. दोन्ही संघांमध्ये माजी अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाते. नाणेफेकीचा कॉल जातोय तो मसरा गवलवाडी या संघाच्या बाजूने. अगदी क्षेत्ररक्षण घेतलंय. आपण बाईट्स नंतर घेऊया कारण वेळ खूप आपल्याकडे कमी आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना मात्र आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पहिल्या चेंडूवर केवळ एक ही धावसंख्या उभारली आहे. एकेरीने सुरुवात केली आहे ती संघाची. सुशांत याच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला आता संघाचा कर्णधार आपण पाहतोय तो शैलेश गायकर. हो, यावेळी शैलेशाचा मात्र फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र लाईन साजेशी नव्हती. लेग स्टंपच्या बाहेरची लाईन आणि पंच मात्र अमित याला दंडित करतायत. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले ते 2 या आकड्यावर. जर्सी क्रमांक 10 अर्थातच सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा मात्र जर्सी क्रमांक 10 आणि तोच जर्सी क्रमांक परिधान करतोय तो अमित खेडेकर. इथे मात्र संघाचं कमबॅक करणं आवश्यक असेल. यावेळी चांगला गुडलेनचा चेंडू पिचिंग केला होता. झेल घेण्याची संधी होती, मात्र संधी निर्माण केलेली होती अमित याने, मात्र संधी सुटली गेली होती स्क्वेअर लेगच्या दिशेने असलेल्या फलंदाज क्षेत्ररक्षकाकडून.
दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील अर्जित होत आहेत त्या फणसवाडी संघाच्या खात्यामध्ये. या 2च्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसावत आहे. धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते ते 4 या आकड्यावर. 19 धावांचा पाठलाग करताना यावेळी फणसवाडी संघ, या संघामध्ये देखील मोठे मोठे फलंदाज आहेत, दिग्गज खेळाडू आहेत. मग निलेश गायकर असेल, शैलेश गायकर, यावेळी देखील चांगला फटका पाहतोय आपण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तो अल्केश याच्या माध्यमातून. एकेरी या धावेवर मात्र थांबवून ठेवलोय ते शैलेश आणि सुशांत याला. स्ट्राईक एंडला आता आपण पुन्हा एकदा शैलेश आणि सुशांत यांची जोडी मात्र मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षण अजय सर पाहिलं ना तर एक एक धाव वाचवण्यापेक्षा आपल्याला एक विकेट खूप महत्वाचा आहे या सामन्यामध्ये. एखादा जर विकेट आला ना सामन्यामध्ये वेगळी कलाटणी मिळू शकतो, पण तो कारनामा मात्र करावा लागेल तो अमितला. आणि अमितकडे ती मोठी काबिलियत आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहावी लागेल. श्रीकृष्णाच्या हातामध्ये जर पाहिलं तर सुमधुर आवाज येणारी बासरी देखील आहे. दुसऱ्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. तो सुदर्शन चक्र म्हणजे गोलंदाजी ब्रह्मास्त्र मात्र बाहेर काढावा लागेल. एक एक धाव घेतोय. आता जर पाहिलं तर सुशांतची फलंदाजीतून मात्र वेगळं काहीतरी पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये चौकार षटकांची आतिषबाजी पाहायला मिळाली. अमित या गोलंदाजाला मात्र थोडंसं कुठेतरी पिचिंग करण्याचा प्रयत्न करतोय. एक एक धाव घेतोय आणि एका धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. स्ट्राईक दिली जाते ती शैलेश गायकर यांना आणि याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवतोय ती 6 आकड्यावर. म्हणजे क्रिकेटच आहे. एक एक धाव जरी आली तरी मात्र आपला संघ कुठेतरी वाटचाल करतोय. कारण एखादा महागडा गोलंदाज आपल्या समोर आहे. मोठा फटका खेळला तर एखादा आपला विकेट देखील जाऊ शकतो, पण विकेट अगदी अडकवून ठेवतायत ते फणसवाडी या संघाची सलामी जोडी शैलेश आणि सुशांत कोटकर. हो हो हो, प्रहार केलाय. अगदी सीमारेषेकडे जातोय चेंडू. येतोय शैलेशच्या बॅट मधून. आई गावदेवी मधला ब्रँडेड षटकार डीजे. धन्यवाद टीसे. या षटकाराच्या मदतीने तब्बल धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ते 12 या आकड्यावर. म्हणजे सर इथे पाहिलं ना मागापासून आपण पहिल्या षटकाचा खेळ मात्र आता समाप्त होण्याच्या दिशेने जातोय. मात्र क्रिकेट आपण पाहतोय एका बाजूला सुशांत हा मात्र त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. मात्र सुशांतकडून सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं आणि शैलेश गायकर मात्र आक्रमण चढवतात. म्हणजे इथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी क्लिअर आहे की मी आक्रमण करेल, तू सेन्सिबल खेळ. इथे मात्र शैलेशाच्या बॅटमधून मोठा फटका आल्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट आणि कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडूला. एक धाव देखील त्या ठिकाणी अर्जित होते आणि या एकेरीने धावच संघाचा धाव फलक मात्र पुढे सरसावत आहे. धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते ते 13 या आकड्यावर आणि आता 19 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 6 धावा. इथे सामन्याला कलाटणी देणारा एखादा तरी खेळाडू येईल का पांगलोळी संघाकडून? एखादं तरी षटक चांगलं येणं अपेक्षित असेल पांगलोळी संघाकडे. मात्र दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर फणसवाडी संघ या षटकामध्ये कुठेतरी हा सामना फिनिश करण्याच्या तयारीत असेल. नक्कीच अगदी पाहिलं तर इंडिया आणि न्यूझीलंडची जी T20 मॅच सेकंड पाहिलीत, कमी षटकामध्ये संपवणारी T20 मॅच जर रेकॉर्ड कोणी केला असेल तर इंडियाने. त्याच प्रतिध्वनी मात्र पाहायला मिळतंय तो फणसवाडी या संघाची सलामी जोडीकडून तेच प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. कारण तब्बल आवश्यकता असेल ते 12 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची. पण हा षटक महत्त्वपूर्ण हाताळावा लागेल तो कौशल्याला आणि ती काबिलियत येते तुझ्याकडे. कारण प्रीमियर लीगमध्ये अगदी राजेंद्र दिवेकर साहेबांचा जर आयकॉन प्लेअर कोण होता तर हा कौशल्य अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक क्रिकेटर बनतात. गेम चेंजर बनणारा खेळाडू म्हणून ओळखला जाणार हा कौशल्य. तर आजचा गेम चेंजर बनायचा असेल तर निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. हो हो, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करत एक सुवर्ण संधी आहे, पण अगदी बॅटची कडा जातात. एक धावसंख्या मिळते एकेरी धावेबरोबर. स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्यामध्ये तब्बल होते ती 14. आता मात्र आवश्यकता असेल ती 5 धावेंची, म्हणजे 11 चेंडू 5 धावेंची आवश्यकता होय. पण अगदी आज पाहिलं तर संत गतीने दोन्ही देखील फलंदाजी करतात अजय सर. नक्कीच सर, कारण आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे हे दोन्ही फलंदाज मात्र जाणून आहेत. कौशल याला मात्र थोडंसं कमबॅक करावं लागेल. डॉट डिलिव्हरीज टाकणं इथे अपेक्षित होतं, परंतु सुशांत याच्या बॅटमधून ज्या आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो तीच आक्रमकता पाहायला मिळते आणि सुशांतच्या बॅटमधून षटकाराने फिनिशर होतोय हा सामना आणि फणसवाडी संघाने हा सामना मात्र आपल्या बाजूने जिंकलाय. धन्यवाद. आता जर सर पाहिलं ना
तर अनेक सामन्यांमध्ये पाहायला मिळतो एखादा संघ हरला तर मैदान सोडून बाजूला जायचं, पण आता मात्र जरी हरलो तरी समोरच्या संघाला सेकंड मिळवून बाहेर पडतात. ही मात्र खेळाडू वृत्ती आता युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. म्हणजे आज ग्रामीण क्रिकेट अगदी इंटरनॅशनलला जाऊन पोहोचला आहे. अगदी पुढील संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा फणसवाडी या संघाला, आणि पांगली संघ जरी पराजय झाला असेल त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय, अर्थात ज्याची 1 ओव्हर मैदान आली आणि षटकाराने फिनिश केलाय तो फणसवाडी संघाचा शान म्हणून ओळखली जाणारा असा हा फलंदाज सुशांत याला विनंती करतो की आपण इकडे मंचाकडे यायचं आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.